आदिलशहाचं सैन्य शिवाजी महाराजांच्या सैन्यासोबत लढायलाच घाबरत होतं. त्यामुळे आदिलशहाने एक चाल खेळली की सिद्दी जोहरला बोलवलं. त्याचा आदिलशहाच्या दरबाराशी काही संबंध नाही, त्याच्यावर त्याचा काय परिणाम होणार नाही अफजल खान वादाचा. हा जो अफजल खान जो होता त्या अफजल खानाने एकदा औरंगजेबाला एका किल्ल्यात अडकवली. म्हणजे थेट मुघलांची तो युद्ध करायचा किंवा मुघलांना घाबरायचा नव्हता. अशा अफजल खानाला महाराजांनी मारलं. त्यामुळे आदिलशहाच्या ज्या फौजा होत्या त्यांचं मानसिक स्थैर्य बिघडलं. म्हणजे आदिलशहाचं सैन्य शिवाजी महाराजांच्या सैन्यासोबत लढायलाच घाबरत होतं. त्यामुळे आदिलशहाने एक चाल खेळली की सिद्दी जोहरला बोलवलं. ज्याचा आदिलशहाच्या दरबाराशी काही संबंध नाही, त्याच्यावर त्याचा काय परिणाम होणार नाही अफजल खान वादाचा. म्हणून त्या आदिलशहाने सिद्दी जोहरला बोलवलं आणि त्याने पहिल्यांदा फाजल खान, रुस्तमे जमा किंवा इथले जे सरदार होते तिथले महाराष्ट्रातले त्या सरदारांकडनं महाराजांची इत्तंभूत त्याने माहिती काढली. त्याचं युद्ध कौशल्य आपल्याला एका गोष्टीतून दिसतंय की त्याने वेढा चालवलाय, अजिबात कुठेच तुटू दिलेलं नाही. त्याने इंग्रजांना बोलवून तोफा मागवल्यात आणि पावनगडावरून पन्हाळ्यावर त्यानं हल्ले करून घेतलेत. समजा जर निसटलेच महाराज तर विशाळगडावर पण त्याने तिथल्या सुरव्यांना आणून ठेवलंय का, तर महाराजांना तिथं अडवता येईल विशाळगडाकडे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी त्या डोक्यात होत्या. म्हणजे एवढ्या त्यांनी नियोजनबद्ध वेढा घातलेला आहे पन्हाळ्याला. अशा वेड्यातून महाराज निसटलेत आणि विशाळगडाला